बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। राजेंद्र म्हस्के हे भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी म्हस्के बीड मतदारसंघातून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। अशातच म्हस्केंनी जरांगेंची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। राजेंद्र म्हस्के आणि जरांगे पाटील यांची भेट झाल्यामुळे जरांगे पाटलांचा राजेंद्र म्हस्के यांना पाठिंबा मिळणार का असा सवाल विचारला जातोय। दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या मीनल खतगावकर यांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली। तर बीड जिल्ह्यातील केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। राजेंद्र म्हस्के, मीनल खतगावकर आणि संगीता ठोंबरे हे राजकीय क्षेत्रातले त्या परिसरातले दिग्गज हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचं समर्थन मिळवण्याचा हा सगळा प्रयत्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहे। इथं कोणी येऊ शकतो आणि इथं मी पहिल्यापासूनच सांगितलेलं कोणी पण येऊ शकतो, त्यात काय शंका फिंका असण्याचं काही कारण नाही। प्रत्येकाला आपल्या आपल्या समाजाचं काम करण्याचा अधिकार आहे, त्याला जातीवाद थोडं म्हणलं जातं। प्रत्येक जण येतो, काहींच्या इच्छा पण असतात, कारण इच्छुक असणं हे काय दोष थोडा आहे। इच्छुक असायलाच पाहिजे, पण देणार मात्र एकच आहेत आम्ही, कोणी दिला तर आणि ते स्वीकारावं लागणार आहे, कोणाला उभा राहता येणार नाही। नसता समाज त्याची लय फजिती करणार। तर 20 ऑगस्ट पर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अहवाल स्वीकारणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। लढायचं की पाडायचं याचा निर्णय 29 ऑगस्टला होणार आहे। समाजाला विचारून निर्णय घेऊ असं जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। अगोदर आपण समाजाशी चर्चा करू आणि त्यानंतर ठरलेल्या तारखेला म्हणजे 29 ऑगस्टला आपण निर्णय घेऊ असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। 20 तारखेपर्यंत इच्छुकांचे अहवाल ते स्वीकारणार आहेत। 20 ऑगस्ट पर्यंत आपण हे घेणार, कारण 14 ऑगस्ट पासून सुरुवात केली। 20 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या मतदारसंघातला 2 प्रकारचा डाटा, त्याची वैयक्तिक त्याचा त्यांनी केलेल्या कार्याचा जो कोणी इच्छुक असेल त्यांनी सगळ्या जाती धर्माचे, परत मराठा समाजासह आणि त्या मतदारसंघाचा त्यांचा आढावा, वैयक्तिक त्यांनी केलेल्या कामाचा पण आणि त्या मतदारसंघाचा पण, ही आपण माहिती त्यांच्याकडून घेतो। पहिल्यांदा आता इच्छुक घेतले आहेत, त्याच्यानंतर आपण 29 तारखेला ठरणार आहे। समाज जर लढायचं म्हणलं तर लढायचं, नाहीतर पाडायचंय। समाजाला हेही काम सांगितलं की ज्याला उभा राहायचं त्याने कागदपत्र सुद्धा काढून ठेवा। वेळेवर जर गडबड झाली तर परत कागदपत्र नाही कुठं नाही काढून ठेवा, वायाला जातील। कुणी एक देणार आपण, बऱ्याच जणांनी काढून ठेवलं तर हरकत नाही, त्यातून एक जणाला आपण ते देणार आहे उमेदवारी। तर कुणबी दाखल्यांचं वाटप सध्या बंद असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। शिंदेंनी यंत्रणेला कुणबी दाखले वाटपाच्या सूचना द्याव्यात असं आवाहन जरांगेंनी केलंय। आम्ही पुन्हा आंदोलन करू शकतो असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। आता सध्या प्रमाणपत्र वाटप करणं सुद्धा बंद आहे। मुख्यमंत्र्यांना विनंती करून सांगतो, तुम्ही सगळे आदेश द्या, वाटप करा म्हणून। ते मागे ठेवू नका, कुठलाच मुद्दा मागे ठेवू नका। चौथा मुद्दा सांगतो, ECBC ला 6 महिन्याची मुदतवाढ दिली व्हॅलिडिटीला। तुम्ही EWS पुन्हा लागू करा, तुम्ही ते ऑप्शन ठेवा, जे घ्यायचं ते घे। आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांना 6 महिन्याची व्हॅलिडिटी द्या। बंदपत्र घ्या वाटल्यास त्यांच्याकडून।